नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सुरेश केरीपाळे सर. तर येस. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते स्वतः इंजिनियर आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, बिल्डर, डेव्हलपर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आजवर कामं केलेली आहेत. मागच्या 25 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करतात. जसं मगाशी आम्ही गप्पा मारताना त्यांनी सांगितलं की इंडिव्हिज्युअल बंगलोज असतील, मग गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स असतील, मग काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील आणि आता स्वतः एक बिल्डर डेव्हलपर म्हणून ते स्वतःचं नाव कमवलेलं आहे त्यांनी आणि अनेक लोकांचं मध्यमवर्गीयांचं घराचं स्वप्न म्हणजे या फ्लॅटच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम ते आता सध्याला करतात. तो हा एकंदर प्रवास त्यांचा कसा होता, अनुभव कसे होते, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवासापासून. हां, म्हणजे तुमची अगदी शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं हां, होतं हां. आणि तुम्ही या इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग या हं. फील्डकडे कसं वळालात? हां. त्याच्या मागची प्रेरणा कुणाची होती? बरोबर. आणि हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? हां, त्याबद्दल काय सांगाल? हां. प्रथमतः आमचं टेक्निकल हे वातावरण पहिल्यापासूनच होतं आणि पहिल्यांदा 8वी, 9वी, 10वी मी 8, 9, 10 सांगली हायस्कूल सांगलीमध्ये टेक्निकल घेतलं. त्यामुळं ऑटोमॅटिक इंजिनिअरिंगकडे कल तर सुरू झाला. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जरा म्हणजे आवड म्हणजे नावच ऐकून होतं की आवड होती. तसं मी शेतकरी कुटुंबातला मुलगा म्हणजे आमचे आई-वडील काय म्हणजे असे फारसे शिकलेले आहेत असं नाही. पण पटकन कॅप्चर करायला 10वी ला मार्क्स भरपूर पडले टेक्निकलमध्ये. वालचंद इंजिनिअरिंग जवळच आहे आपल्याला सांगलीला. त्यामुळं तिथून मी सिव्हिल इंजिनिअरिंग पास आउट झालो 1990 साली. त्याच्यानंतर 1990चा काळ असा होता, की आपल्या टोटल इंडियामध्येच इन्फ्रास्ट्रक्चर एवढं म्हणजे डेव्हलप झालेलं नव्हतं. त्या केसमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला तसं म्हणावं तसा पेज किंवा स्कोप नव्हताच म्हणा. म्हणजे अक्षरशः आजूबाजूच्या सांगली जिल्ह्याच्या खेड्यापाड्यामध्ये छोटी-छोटी एखाद्या खेड्यामध्ये 10,000 20,000 लोकवस्तीच्या गावामध्ये एक 4 आरसीची घरं असायची. अशी कंडिशन होती. त्या फेजमध्ये आम्ही बाहेर पडलो. हं, त्याच्यानंतर 4-5 वर्ष प्रॅक्टिस केलं प्रायव्हेट बिल्डरांच्याकडं हं, हं. आणि त्याच्यानंतर 1994-95च्या दरम्यान युतीचं सरकार होतं. त्या पिरियडमध्ये नितीन गडकरी साहेब आत्ता जे केंद्रामध्ये आहेत, ते सार्वजनिक बांधकाम मिनिस्टर होते. त्या पिरियडमध्ये ही सिव्हिल इंजिनिअरिंगमधली बेकारी जी वाढत्या, त्यासाठी त्यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंता त्याची एक शासकीय लेव्हलला संघटना तयार केली आणि त्यांना एक स्पेशल बेनिफिट चालना देण्यासाठी त्या पिरियडमध्ये पासिंग सर्टिफिकेटवरच साधारण ₹1,00,000 गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन देत होते बरोबर. आणि त्या ह्याच्यामध्ये ते 1,00,000च्या कामाला टेंडर भरताना पहिला त्या बेरोजगार अभियंत्यांना काम प्रिफर करायचं, हं, द्यायचं हं. आणि त्याला ई-एम-डी वगैरे माफ अशी सिस्टम होती. मग त्या पिरियडमध्ये 94-95च्या दरम्यान गव्हर्नमेंटची कामं छोटी अशी करत गेलो आणि त्याच्यानंतर 1997 पासून प्रायव्हेट कामाकडे पण वळलो आणि प्रायव्हेट कामं 1997 पासून आज तागायत जवळ-जवळ 250 प्लस आपण बंगलो कुलूप घालून लोकांना ताब्यात दिली. त्याच्यात सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळं प्लॅन वगैरे थ्रू आर्किटेक्ट पण कामं बरीचशीच केली. डायरेक्ट आपण प्लॅन बनवून पण केली. कारण त्यावेळेला म्हणजे एवढं डेव्हलपमेंट नव्हती, की बाबा इंटिरियर आर्किटेक्ट असा सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी एवढा म्हणजे स्कोप नव्हता, जसा आता बरोबर, आहे तसं. बरोबर. त्या पिरियडमध्ये ती भरपूर कामं केली. त्या दरम्यानच्या पिरियडमध्ये गाव भागामध्ये एक आम्ही एकूण 1899 सालची वास्तू होती, सांबारी गणेश मंदिर. त्याचा जीर्णोद्धार केला. ते काम करण्याचं आपल्याला भाग्य लावलं. मंदिर बांधलं, मस्जिद बांधली आपण. नांदऱ्यामध्ये एक मोठी मस्जिद आम्ही आम्ही कन्स्ट्रक्शन केली. नंतर 2 पेट्रोल पंप बांधले एस-आरचे वगैरे. नंतर रोडची कामं गव्हर्नमेंटचं माध्यम असल्यामुळं रोडची पण कामं त्या काळात केली. त्याच्यानंतर आत्ता सध्या म्हटलं तर बंगल्याची कामं थोडीशी आता कमी झाल्यात. पण आत्ता अपार्टमेंटला जवळ-जवळ एक 7-8 अपार्टमेंट आपली पूर्ण झाल्यात आणि आत्ता हातामध्ये 3-4 अपार्टमेंट चालू आहेत आणि सध्या मी आमच्या ग्रुपमध्ये काम करतो. पार्टनरशिप फर्म आहे आमची एक अमेय कन्स्ट्रक्शन, अमेय समर्थ डेव्हलपर्स आणि श्री प्रॉपर्टीज. तर ह्या 3 फर्मच्या माध्यमातून आता आम्ही छोटी-छोटी फ्लॅट्स, घरं देण्याचं काम करतोय. सांगलीमध्ये प्रॉपर प्रॅक्टिस करतोय आम्ही. आणि सध्या मी क्रेडाईचा मेंबर पण आहे. आता करंट सिच्युएशनला मी बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये पण आहे, सांगली क्रेडाईच्या. वाह! आणि सिव्हिल इंजिनिअर तर आहे, सामाजिक कार्यात पण आपला सहभाग असतो. पण कन्स्ट्रक्शनला आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं, तर
स्कोप चांगला आहे आणि नियम पण काटेकोरपणे बरेचसे कायदे आपले अपडेट आलेले आहेत. जसं की रेरा, जीएसटी, सेल टॅक्स म्हणजे बरेचसे आता सगळं ऑनलाईन झाल्यामुळे सगळं पिक्चर आहे. तर एक मला असं वाटतंय आता आपण की जसं इंडस्ट्रीला एक उद्योगाचा दर्जा दिलाय, तसा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा द्यायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. कारण असं आहे की आज आपण एखादी स्कीम डेव्हलप करायची म्हटलं तरी लँड खरेदी करण्यापासून आपण महसूल आपला गव्हर्नमेंटला चालवतोय. तो महसूल जीएसटीच्या माध्यमातून असेल, रेरा, नंतर लेबरचे बरेचसे एम्प्लॉईज आपली एक स्कीम करताना बऱ्याच लोकांना रोजगार मिळतो. नंतर आपली जी घरं विकली जातात त्याची स्टॅम्प ड्युटी मिळते. नंतर ह्याच्यामध्ये जो प्रत्येक लेबर कॉन्ट्रॅक्टरचा इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला मिळतो. स्वतः बिल्डरचा पण मिळतो. मग ह्या सगळ्या दृष्टिकोनामधून रोजगार निर्मितीचं एक सगळ्यात मोठं माध्यम म्हटलं तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आता इंडियामध्ये. तर त्या त्या धर्तीवर अनुसरून तसं गव्हर्नमेंटनं आता थोडं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला एक उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. जसं इंडस्ट्रीला दिला जातो. लोन देण्याची सुविधा म्हणजे एक जर उद्योगाचा दर्जा दिला तर ऑटोमॅटिक त्याचे सगळे नियम फॉलो होतील आणि चांगली एक निर्मिती होईल भारतामध्ये. आणि हे आम्ही वेळोवेळी मागणी करतोयच आम्ही त्या संदर्भात. वा, वा. हा प्रवास पण फार छान आहे. जसं तुम्ही म्हणाला तसं अगदी हं. सुरुवातीला छोट्या कामांपासून मग गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग, मग इंडिव्हिज्युअल बंगलो आणि माणूस माझ्या ते जेव्हा वेगवेगळ्या अशा क्षेत्रात काम करतो तेव्हा तेवढा येणारा अनुभव पण चांगला हो, असतो हो, हो. आणि मग आपल्याला अजून एक दिशा वाट पुढे सापडत जाते आणि सापडत जाते. कस्टमर्स पण मिळत जातात. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. हां. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष काम करताय हं. या सगळ्या या क्षेत्रामध्ये तुम्ही एक समान धागा बघितला असेल, ते म्हणजे अकुशल कामगार जे बरोबर. पूर्वी पण होते आणि सध्या पण आहेत. आहे. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे हं. कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? हां. आता कसं आहे, एक कामगारामध्ये 2-3 प्रकार असतात, की बाबा त्यांना किती कामाची गरज आहे किंवा त्यांना पैशाची किती गरज आहे किंवा त्यांचं एज्युकेशन काय आहे. आता ती कुठल्या फील्डमध्ये काम करतात, त्याच्यामध्ये ते वेल ट्रेन्ड आहेत का? हं. किंवा त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे का? किंवा त्यांना मानसिक बाबा ती कुठल्या स्वरूपामधनं आता कामाला आपल्याकडे आलेत काम हं. करण्यासाठी, तर त्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे का? हं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर माझ्या अनुभवावरनं 26-27 तर 26-27 वर्षाच्या अनुभवावरून मला वाटतंय त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे आता. ते करून एक सर्टिफाईड लेबर अशी एक कॅटेगरी निर्माण करण्याची गरज आहे, की त्यांना ट्रेनिंग देऊन किंवा त्यांची मानसिकता, एज्युकेशन आत्ता सध्या मला वाटते गरज आहे ती करण्याची. ओके. हं. दुसरं असं आहे, जसं तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलंय, जसं तुम्ही हं. म्हटला की अनेक रेसिडेन्शियल बंगलोज तुम्ही केलेले आहेत. हो, तर तेव्हा प्रत्येक कस्टमरचं बजेट वेगळं असतं आणि बरोबर. तो कस्टमरची अपेक्षा असते की माझं बजेट एवढंच आहे पण मला चांगलं दर्जेदार बांधकाम हवं बरोबर, आहे. तर बरोबर. अशा वेळेला ते दर्जा आणि बजेट हां, या दोन्हीची सांगड तुम्ही मग कशी घालता? हां. आता ते कसं आहे, एक तर पहिला आमच्याकडे जो कस्टमर यायचा, तो बाबा माझं एवढं बजेट आहे. हं. तर आम्ही त्यांचं जी लँड असेल, प्लॉट असेल त्यांचा ओन, तर त्याच्यामध्ये बाबा त्या जनरल त्या पिरियडमध्ये त्यावेळेला ज्यावेळेस स्क्वेअर फूटला जो कन्स्ट्रक्शन कॉस्ट येत होती, त्या लिमिटमध्ये आपण त्यांचा प्लॅन बनवणार. स्क्वेअर फीट किती बसतंय आणि त्यात मॅक्सिमम त्यांना आपण काय देऊ शकतोय, ते देण्याचा प्रयत्न करणार आणि ते पण ऑलरेडी एक्सेप्ट करायचे, की बाबा. बरोबर. आणि जनरली कसं आहे आपल्या इंडियामध्ये किंवा सांगलीसारख्या सिटीमध्ये म्हणजे बाकी काय सांगण्याची गरज नाही बाबा आता कन्स्ट्रक्शनचा रेट एवढा पडतोय. ही त्यांचीच पहिला मानसिकता झालेली असायची. त्यामुळं माझं बजेट 5 लाख आहे, 10 लाख आहे. मग डिव्हायडेड बाय स्क्वेअर फीट एवढ्यामध्ये बसवा. मग त्यात जरा चिकाटीनं जास्तीत जास्त आपल्याला आउटपुट घेता येईल हे त्यांचा कस्टमर म्हणून यायचा हक्क आहे. मग त्याचा कुठेतरी दोन्हीची सांगड घालून आम्ही मॅक्सिमम देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. हं, ठीक आहे. पण आता जेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल अपार्टमेंट्समध्ये काम करता, हं, बिल्डर म्हणून काम करता, हं, तेव्हा आता कस्टमरची तुम्हाला तशी एक्झॅक्टली रिक्वायरमेंट माहीत नसते. हं, तुम्ही स्वतःच प्लॅन करता आणि मग त्याप्रमाणे पुढे हं, एक्झिक्युशन होतं. तर बरं. अशा वेळेला प्लॅन या स्टेजचं हां, किंवा रचना आराखड्याचं महत्त्व तुमच्या अँगलनं काय आहे हां, आणि तुम्ही ते कसं लोकेशन हां, वाईज प्लॅन करता? हां. आता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हं, आत्ताच्या घडीला मार्केटची कंडिशन बघितली, तर प्रत्येक आपल्या सांगली, मिरज, कुपवाड भागामध्ये कोणत्या एरियामध्ये किती स्क्वेअर फूटचे प्लॅन बनवले पाहिजेत आणि तिथं अमेनिटीज काय दिल्या पाहिजेत, हा एक वर्गीकरणच झाले हं, थोडक्यात हं, आता. हं, तर त्या वर्गीकरणानुसार एक्सटेन्शनला आहे.
तर तिथं जरा स्पेसिफिकेशन्स अम्युनिटीज थोड्या कमी कारण लो बजेटमधला तो क्लास असतो. आणि अगदी विश्रामबाग वगैरे हाय प्रोफाईल एरियामध्ये तिथं फ्लॅटची किंमत किती आहे किंवा माझं बजेट एवढं आहे, बियॉन्ड बजेट काम असतंय. त्यामुळे तिथं अम्युनिटीज वगैरे मॅक्झिमम देऊन आपण करू शकतो. म्हणजे आता सध्याची कंडिशन अशी आहे. तर एरिया वाईज आपण प्लॅन ठरवायचा आणि एरिया वाईज आपण स्पेसिफिकेशन अम्युनिटीज ठरवतो. बरोबर, बरोबर. हम्म. दुसरं तुम्ही सुरुवातीला म्हणलात तसं काही गव्हर्नमेंटच्या किंवा शासकीय संस्थांसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण काम केलेलं आहे आपण. हा हा तर ते साधारणपणे प्रकल्प कुठल्या स्वरूपाचे होते? त्यांची काही नावं सांगता येतील का? हा आता ते त्या काळामध्ये 94-95ला SRCR म्हणून स्पेशल रिपेअर्स हं, SRCRची कामं काढली होती हं, गडकरी हं, साहेबांनी हं, त्यावेळी. म्हणजे बऱ्यापैकी जे आपल्या गव्हर्नमेंटच्या जुन्या बिल्डिंग आहेत, जसं की सिव्हिल हॉस्पिटल असेल, हं, हं. गेस्ट हाऊस असेल, त्याचे मेंटेनन्स किंवा त्याला काय नवीन ॲडिशनल अल्टरेशन, हं. एखादा हॉल ॲडिशनल हवा आहे, अशा टाईपमधली कामं बऱ्यापैकी त्यावेळी काढली होती. काढले. त्याच्यानंतर मग नवीन-नवीन त्यालाच अनुसरून मोठे-मोठे हॉस्पिटल किंवा रिक्वायरमेंट प्रमाणे गेस्ट हाऊसचं एक्सटेन्शन ह्या स्वरूपाची कामं निघाली. आणि नंतर जुन्या बिल्डिंगला प्लिंथ प्रोटेक्शन हं, वगैरे जी गरजेचं आहे नवीन ह्याच्याप्रमाणे, त्या पद्धतीची कामं त्यावेळी काढली होती. काढले. हं. दुसरं तुम्ही मगाशी आता सांगितलं, की एका गणपती मंदिराचं पण जीर्णोद्धाराचं काम हो, केलं. हो. तर तेव्हा इंजिनिअर म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते, कारण की ते काम फार नाजूक असतं, हो, जुन्या हो. स्ट्रक्चर असतं हो, सगळं. हो, हो. तर तो अनुभव सगळा कसा होता हां, त्याबद्दल? आता तो अनुभव म्हणजे तो सांबारे गणेश मंदिर हो. ही 1899 साली टिळक सुद्धा सांगलीमध्ये आले होते. त्यावेळी ती मूर्ती पांगिऱ्याच्या लाकडाची अजूनही आहे आणि पहिल्यांदाच ह्या वर्षी बाहेर काढून मिरवणूक काढली त्या हं, गणपतीची. तर ती गावभागामध्ये ती प्रसिद्ध मूर्ती आहे आणि त्याला धार्मिक आधार किंवा जुनी जी परंपरा पण आहे त्या म्हणजे हं. सांबारी गणपतीला नवसाचा गणपती म्हणून यायचे आणि लता मंगेशकर वगैरे मंगेशकर वाडा होता एसटी स्टँड जवळ. तर ते लता मंगेशकर पण अगदी पोलक्यामध्ये येऊन 5-7 वर्षाचे होते. त्यावेळी त्यांनी गाणी गायलेत लता मंगेशकरनी पण. वाह! म्हणजे एवढी हे होती. हं, हं. पण ते गणपतीचं मंदिर ते सांबारे म्हणून वैयक्तिक त्यांच्या मालकीचं होतं आणि ते सांबारे टॉवर्स म्हणून एक अपार्टमेंट ती शेजारी उभं राहिलं. त्याच्यानंतर तो पार्किंगमध्येच गणपती होता. मग आम्ही ती जी श्रद्धा गावभागातल्या लोकांची सगळी होती, त्या ह्याच्यातनं लोकवर्गणीतून असे बरेचसेच लोकं डोनर वगैरे येऊन फंडिंग वगैरे गोळा करून आपण त्या अडचणीमध्ये गणपतीची रुंदी आणि असणारा एरिया हा बघून स्टील स्ट्रक्चरमध्ये आम्ही ते मंदिर उभं केलं. ओके. हां. मग ते एक वेगळं आव्हानात्मक काम हां, होतं. आव्हानात्मक एक काम होतं बरं. आणि बऱ्यापैकी आर्किटेक्ट्स वगैरे अगदी म्हणजे सेवा म्हणून अगदी म्हणजे बरेचसेच म्हणजे आपल्याकडे येत होते त्यांनी त्यावेळी काम आणि केलं. आम्ही तर नवीन होतो. आम्हाला तर म्हणजे पहिलंच काम असं आम्हाला वाटायचं ते सांबारी गणपतीचं काम काम आणि मिळालं. ते भाग्य आम्हाला लाभलंय. लाभलं खरंय हे एक आणि आमचा भावनिक टच सांगलीत त्याच्याशी गणपतीचा आशीर्वाद म्हणजे दोन्ही साइडनं गणपतीचं अगदी, देऊळ अगदी. प्रसिद्ध आहे. हो, हो, हो. तर त्याही एका प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायला मिळालं. हां, आता एक पुढचा प्रश्न या हां. सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे क्षेत्र बदलताना बघितलंय मागच्या 25 हं. वर्षामध्ये, त्याप्रमाणे सांगलीतला तुमचा जन्म असल्यामुळे तुम्ही ते सुद्धा एक बघितलेलं आहे, सांगलीचा प्रवास. हो. तर येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये सांगलीचा जर सर्वांगीण विकास आपल्याला हां, करायचा असेल, तर एक इंजिनिअर म्हणून, बिल्डर डेव्हलपर म्हणून हां, कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त काम झालं पाहिजे, हां, असं तुम्हाला असं वाटतं, तर सांगलीचा अजून विकास थोडा वेगानं होईल? हां. अतिशय चांगला प्रश्न आहे. हं, आत्ताच्या घडीला जर सगळं बघितलं तर आपल्याला खरोखर एअरपोर्टची गरज आहे सांगलीला. त्याच्यासाठी राजकीय मंडळींनी पुढाकार घेऊन थोडंसं हे केलं पाहिजे. नंतर दुसरा मुद्दा एक आता आम्ही बऱ्याचदा क्रेडाईच्या माध्यमातनं स्थानिक आमदार, खासदार किंवा अगदी मंत्रालयामध्ये पण दादांनी प्रश्न विचारलाय. डी-पी रोडचं हे होणं महत्त्वाचं आहे. डी-पी बरोबर. कनेक्टिव्हिटी होणे महत्त्वाचे आहे. ते झालं, शक्तिपीठ मार्ग जो चाललाय हं, तो झाला, तरी पण बऱ्यापैकी आहे आणि समजा सांगलीला जर एअरपोर्ट होत नसेल हं, किंवा फिजिबिलिटी नसेल, तरी हल्ली पुण्यामध्ये बघा, पुण्यामधलं एअरपोर्ट आणि पुण्याचं दुसरं टोक बघितलं, तर आपल्याला कोल्हापूरचं पण पुणे टाइप जर एअरपोर्ट केलं हं. आणि सांगली कोल्हापूर हा रस्ता व्यवस्थित झाला, तर आपल्याला काहीच अडचण येणार नाही. त्याच्यावर फोकस केलं तरी तेच आपलं एअरपोर्ट. असं सुद्धा केलं तरी भरपूर म्हणजे बऱ्यापैकी फरक पडेल. फरक कारण पडेल. नॅचरलीच आपल्याला आपली सांगली म्हणजे इतकी छान आहे, की आपल्याला वैद्यकीय पंढरी म्हणलं म्हणलं जातंय सांगली म्हणजे. बरोबर. शिक्षण पंढरी म्हटलं जातंय. वालचंद कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि इथली हवा म्हणजे अगदी
सर वालनेस हॉस्पिटल जे उभं राहिलं भारती हॉस्पिटलच्या शेजारी, हम्म, हम्म. तर त्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी सगळं त्यावेळी टेस्टिंग करून बाबा हे पेशंटला बरं करण्यासाठी अतिशय हेल्दी वातावरणातली स्पॉट आहे असं त्यावेळी त्यांनी गणलं होतं. बरोबर. त्यामुळे ते आहे. पुन्हा संगीत क्षेत्राची परंपरा आहे सांगलीची. हम्म, हम्म. त्यामुळे सांगली हळदीची मोठी बाजारपेठ, नंतर गुळाची मोठी बाजारपेठ, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपल्या शेतीच्या व्यवसायामध्ये पण पूरक आहे. ऊस क्षेत्र आहे, आजूबाजूला कारखाने भरपूर आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर हे एक सगळे डीपी रोडचं कनेक्शन, एकतर सांगलीचं एअरपोर्ट किंवा सांगली नसेल तर पूर्ण फोकस करून कोल्हापूरचं एअरपोर्ट हे जरी केलं तरी बऱ्यापैकी आपल्याला औद्योगिक क्रांती किंवा मग ती आली तर सगळ्या ह्याच्यामध्ये भरभराट व्हायला काय अडचण वाटत नाही. पण अशा ह्याला मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत किंवा शासनानं कशी पावलं उचलली पाहिजेत या सगळ्याला गती द्यायची असेल तर? तर आता ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या उचलून धरून त्या इम्प्लिमेंट होऊन जेवढ्या लवकरात लवकर करता येईल ते करण्याची शासनाची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी पुढे होऊन कुठलंही राजकारण विरहित आपल्या सांगलीसाठी काय करता येईल हे करणं गरजेचं आहे आता सध्या. ओके. दुसरा आता एक अवघड प्रश्न, आता इतके शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची अशी वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल की ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला ओळख दिली, नाव दिलं आणि जो तुमच्या जास्त जवळचा आहे किंवा ज्यांना आनंद समाधान जास्त वाटलं आणि काहीतरी असं वेगळं त्याच्यात केलंय असा प्रोजेक्ट बद्दल आता मी आम्ही पहिला कॉन्ट्रॅक्टिंग किंवा छोटी छोटी कामं करत ऍज अ बिल्डर झालो आणि बिल्डर म्हणून ज्यावेळेला डेव्हलप झालो त्यावेळेला आम्ही गणपतीचे प्रचंड वेडे भक्त आहे. त्यामुळं पहिली आमची जी स्कीम आहे आमेय रेसिडेन्सी, ती ज्यावेळेला आपण कन्स्ट्रक्शन करून ती फ्लॅट ज्यावेळेला आपण विकले आणि कस्टमरना पोझिशन दिलं त्यावेळेला एक इतकं वेगळं फील झालं की बाबा आपण एक सामान्य कुटुंबातनं आलेला व्यक्ती आपलं भाग भांडवल आपण स्वतः तयार करून ऍज अ बिल्डर म्हणून एक स्कीम पूर्ण करून हँड ओव्हर करून दिली आणि ती अमेय रेसिडेन्सी म्हणून. त्याचं फिलिंग म्हणजे त्याचं काय म्हणजे व्यक्त होऊ शकत नाही एवढं अशा टाईप मध्ये फिलिंग. बरोबर. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी वेगळी आव्हानं आली, अडचणी आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत असा एखादा प्रसंग सांगता येईल का? आता ती आव्हानं वगैरे जर विचार केला तर आता आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन ह्या व्यवसायाकडे वळलोय. त्यामुळं बऱ्याचदा अशी केस आली की आमच्या नशिबानं आम्हाला ऑटोमॅटिक त्या वेळेमध्ये ऍडव्हान्स लोक देऊन आमच्याकडनं बाबा क्वालिटीची गुणवत्ता यांची चांगली आहे अशा टाईपमध्ये वेळोवेळी अडचणी आल्या, पण त्यावेळी आमच्या कस्टमरनेच आम्हाला लिफ्ट दिली म्हणायला काय अडचण नाही. त्यामुळे ती आव्हानं आम्ही लिहिलेल्या पार पाडली. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की कुठलं हे स्टील चांगलं आहे किंवा हे वापरलं पाहिजे? आता स्टीलचा जर विषय केला तर ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून पूर्वी स्टील डिझाईन हे वर्किंग स्ट्रेस मेथड म्हणजे रॅन्डमली व्हायचं. आता सगळं टोटली फील्डच बदललंय. आता नवीन EDCFR डेव्हलप झाल्यामुळे हाय राईज बिल्डिंग व्हायला लागल्यात. नंतर जे नियमावली जी EDCFR प्रमाणे आहे ती साईड मार्जिन किती सोडायचं, कॅन्टिलिव्हर किती काढायचं, म्हणजे स्टील डिझाईन फॅक्टर हा फार महत्वाचा विषय झालाय आता कन्स्ट्रक्शन मध्ये. आणि ऍज पर रेरा प्रत्येक ठिकाणी आपल्याला ॲश्युरन्स सर्टिफिकेट, स्ट्रक्चरल सर्टिफिकेट ही लागतंच आणि टोटली कन्सेप्ट बदललाय. त्यामुळे आता स्टील म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधला मटेरियलचा एक नंबरचा कणा म्हणायला काय अडचण नाही. त्यामुळे त्याच्यावर फोकस करायला त्याचे स्टँडर्ड वेट्स MM मध्ये किंवा त्याचं इतर जे डीप मध्ये आता वेगवेगळे तुमचे ग्रेड्स यायला लागल्यात, हे सगळे आता विचार करण्याची गरज आहे. आणि मेन कन्स्ट्रक्शन कॉस्टचा जो इफेक्ट आहे त्यात स्टील हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल तुम्ही आणि ऍडव्हान्स काही उपयोग करून तुमचं हे पणाला लावून बाबा कुठल्या कंपनीमध्ये काय काय हे सगळं व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. आता पूर्वी कसं आहे कुठल्या कंपनीचं स्टील घेतलंय काय घेतलंय ह्याला महत्व नव्हतं, पण आता प्रचंड महत्व आलंय. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर आजपर्यंत वापरलंय? आता लेटेस्टच आपली अमेय श्रीपाद म्हणून साईट सुरू आहे स्फूर्ती चौकामध्ये, त्याला सगळं आयकॉन स्टील आत्ताच झाला असलं वापरलंय. तर मग तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा होता? अतिशय चांगला, प्रश्नच नाही. म्हणजे त्यात काय, आणि आमच्या
क्रीडाईशी पण आयकॉन मी एक फॅमिलिटी म्हणून जोडलेला आहे. जोडलेलं आहे. हा, त्यामुळे प्रश्नच काय नाही. करायचं? आणि श्रीकांत पाटील सर ऑलरेडी आमच्या क्रीडाईमधल्या परिवारातलेच हो, आहेत. आहेत. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. अरे आणि वा. आयकॉन बेस्ट म्हणजे Best प्रश्न नाही. ब्रँड तर बरोबर. ब्रँड आहे. आणि या क्षेत्रामध्ये आता जे तुमच्यासारखेच तुम्ही जशी सुरुवात केली 25-30 हम्म. वर्षांपूर्वी, तसे तुमच्यासारखेच असे धडपडे तरुण येत आहेत, ज्यांना उद्योजक पण भविष्यात व्हायचे, हा. तुमच्यासारखे बिल्डर डेव्हलपर व्हायचे, हा तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? हा आता त्यांच्यासाठी कसं आहे, आत्ता आम्ही बाहेर पडलो त्यावेळची वेळ आणि आत्ताची वेळ मध्ये भरपूर म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. आत्ता सध्या काम करण्यासाठी भरपूर चांगली संधी आहे, व्यासपीठ आहे, वेगवेगळे नवीन सगळे नियम आलेत, डेव्हलपमेंट ग्रोथ वाढलाय, पॅकेजेस वाढलेत, सगळे सुबकता आर्थिक भरपूर आहे. हम्म. पण त्या ह्याच्यामध्ये आत्ताच्या ह्याने विचार करताना की बाबा आपल्याला प्रॉफिट लॉस किंवा आता आपण मी लगेच आता हे करणार ते करणार, त्यापेक्षा त्यांनी थोडासा एक्सपिरियन्स घेऊन पुढे गेलेलं तर ते टिकू शकतील. बरोबर. थोड्याशा एक्सपिरियन्सने जर पटकन मी हे व्हायला चाललो आणि तिथं जर सेटबॅक बसला हम्म. तर चांगला एखादा उद्योजक आपल्याला भविष्यात मिळू शकणार आहे. तो टर्न ओव्हर होऊ शकतो कुठं पण. बरोबर. त्यामुळे ते थोडा एक्सपिरियन्स घेऊन मगच हा काम हे केलं करायला पाहिजे. बरोबर. सो हे होते इंजिनियर, बिल्डर डेव्हलपर सुरेश करिपाळे सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, आजवरच्या प्रवासाबद्दल सांगितलं, आणि जसं त्यांनी सुद्धा सुरुवातीला एक चांगला अनुभव घेतल्यानंतरच स्वतः व्यावसायिक उद्योजक होण्याची धाडस केलं, तसंच त्यांनी त्यांचा हा सल्ला आहे की ज्या या क्षेत्रात नवीन तरुण येणार आहे त्यांनी सुद्धा असाच मार्ग अवलंबला तर पुढचा मार्ग जास्त सोपा होतो. तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून आभार, धन्यवाद. आणि भविष्यात धन्यवाद. सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी. गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहेच. तर याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.